नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या विशेष पर्वावर आपण साक्षात परब्रह्म स्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील एका अशा विषयावर सखोल चिंतन करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे, तो म्हणजे रागावर विजय कसा मिळवावा। भक्तांनो, आपण रोज पाहतो की घरातल्या लहान लहान गोष्टींवरून, नोकरीतल्या ताणावरून किंवा लोकांच्या वागण्यावरून आपल्याला अचानक प्रचंड राग येतो आणि त्या एका मिनिटाच्या रागाच्या भरात आपण अशी काही वाक्य बोलून जातो किंवा असे काही काम करून बसतो ज्याचा पश्चाताप आपल्याला आयुष्यभर होतो। रागामुळे बनलेली कामे बिघडतात, रक्ताची नाती तुटतात आणि आरोग्याची वाट लागते। पण या रागाला नियंत्रणात कसे आणायचे? श्री गोंदवलेकर महाराज अत्यंत सहजतेने सांगायचे, अरे बाबांनो, रागावर मात करण्यासाठी रागाशी भांडायचे नसते। राग हा अग्नीसारखा आहे, त्याला विझवण्यासाठी नामाचे थंड पाणी टाकावे लागते। ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे त्याच्या मनात रागाचा अग्नी कधीही टिकूच शकत नाही। आजच्या या महाप्रवचनात आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे ऐकल्यावर तुमचा चिडचिडपणा, राग आणि मानसिक अस्वस्थता कायमची दूर होईल। चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया। भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी रागाचे मूळ कारण अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे। महाराज म्हणतात, अरे बाबांनो, माणसाला राग कधी येतो माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा जगातील गोष्टी किंवा माणसे त्याच्या इच्छेनुसार, अपेक्षेनुसार वागत नाहीत, तेव्हाच माणसाला राग येतो। महाराज पुढे समजावून सांगतात, तुम्ही मनात ठरवता की आज मुलाने असे वागावे, पत्नीने असे बोलावे, नोकरीत सर्व काही माझ्या मनासारखे व्हावे, पण हे जग तुमच्या इच्छेने चालण्यासाठी बनलेले नाही। जेव्हा तुमच्या अपेक्षेला धक्का बसतो तेव्हा मनात विष निर्माण होते आणि तेच विष रागाच्या रूपाने बाहेर पडते। महाराज रागाचा एक भयंकर परिणाम सांगतात। रागात माणूस जेव्हा दुसऱ्यावर ओरडतो तेव्हा तो दुसऱ्याचे नंतर नुकसान करतो, पण स्वतःच्या शरीराचे आणि आत्म्याचे नुकसान त्याच क्षणी करतो। राग हा असा अग्नी आहे जो ज्या पात्रात राहतो आधी त्यालाच जाळून खाक करतो। रागाच्या एका मिनिटात माणसाच्या शरीरातील सर्व सात्विक ऊर्जा जळून नष्ट होते आणि नामस्मरणाची केलेली पुण्याई वाहून जाते। अनेक भक्त महाराजांकडे यायचे आणि रडत रडत विचारायचे, महाराज, मला खूप राग येतो, मी नंतर पश्चाताप करतो, पण राग आल्यावर माझे स्वतःवर नियंत्रण राहत नाही, तर मी काय करू? यावर महाराजांनी अत्यंत व्यावहारिक आणि सोपे 4 उपाय सांगितले आहेत। 1. मौन बाळगणे। जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या मनात रागाची लाट येत आहे आणि समोरच्यावर ओरडावेसे वाटत आहे, तेव्हा पहिली गोष्ट करा, तोंड घट्ट बंद करा। त्या क्षणी एक शब्दही बोलू नका, कारण रागात बोललेला प्रत्येक शब्द हा विषासारखा असतो। 10 मिनिटे शांत रहा, राग आपोआप शांत होईल। 2. श्रीराम समर्थचा जप मनात करणे। रागाचा झटका आल्यावर लगेच मनात श्रीराम जय राम जय जय रामचा जप वेगाने सुरू करा। रामनामाची स्पंदने तुमच्या मेंदूतील रागाच्या उष्णतेला शांत करतील। 3. जागेवरून बाजूला होणे। ज्या ठिकाणी किंवा ज्या माणसावर तुम्हाला राग येत आहे ती जागा सोडून थोडा वेळ बाहेर निघून जा। थोडे थंड पाणी प्या, पाण्यामुळे अंगातील उष्णता आणि रागाचा आवेग कमी होतो। 4. हा भगवंताचा खेळ आहे असे माना। समोरचा माणूस जर तुमच्याशी वाईट वागत असेल तर समजा की हा तर रामराया माझी सहनशीलता तपासत आहे। जर मी रागावलो तर मी परीक्षेत नापास झालो। म्हातारा किंवा मुलगा चिडला तर आपण जसे हसून सोडून देतो तसे जगाच्या वागण्याकडे हसून पाहायला शिका। महाराज नेहमी एका गोष्टीवर भर द्यायचे, नामाने मन निर्मळ होते। महाराज म्हणतात, ज्या विहिरीत भरपूर पाणी असते तिथे कचरा साचत नाही, तसेच ज्याच्या मनात अखंड नामस्मरण चालते तिथे रागासारखा घाण कचरा टिकूच शकत नाही। महाराज एक सुंदर दृष्टांत देतात। एका भांड्यात गरम उकळते पाणी आहे, त्यात जर तुम्ही तुमचे तोंड पाहिले तर तुम्हाला तुमचा चेहरा दिसेल का? मुळीच नाही, कारण पाणी ढवळलेले आणि उकळलेले आहे। तसेच जेव्हा तुमचे मन रागाने उकळत असते तेव्हा तुम्हाला सत्य आणि रामराया कधीच दिसू शकत नाही, पण मन जेव्हा नामस्मरणाने शांत आणि स्थिर होते तेव्हाच त्यात भगवंताचे बिंब दिसू लागते। म्हणून महाराज सांगायचे, जर तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर घरात रागाचे वातावरण काढून नामाचा सुगंध पसरवा।
ज्या घरात कटकटी आणि राग असतो तिथून लक्ष्मी आणि शांती निघून जाते आणि जिथे शांती व नाम असते तिथे साक्षात अन्नपूर्णा वास करते. महाराज आपल्या प्रवचनात संत एकनाथ महाराजांचे उदाहरण द्यायचे. महाराज म्हणायचे, संत एकनाथ महाराज गोदावरी स्नान करून बाहेर आले की एक दृष्ट माणूस त्यांच्यावर रोज थुंकायचा. एकनाथ महाराज पुन्हा शांतपणे जाऊन स्नान करायचे. असे सलग 108 वेळा झाले, पण एकनाथ महाराजांना त्या माणसाचा जराही राग आला नाही. शेवटी तो दृष्ट माणूस संत एकनाथांच्या पाया पडला आणि म्हणाला, माझा राग तुम्ही कसा जिंकलात? तर एकनाथ महाराज म्हणाले, तुझ्या थुंकण्यामुळे मला आज 108 वेळा गोदावरी स्नान करण्याचे भाग्य लाभले. महाराज म्हणतात, सहनशीलता हाच परमार्थाचा पाया आहे. जो रागावर विजय मिळवतो तो जगातील कोणत्याही संकटाला सहज जिंकू शकतो. भक्तांनो, तुमच्या रोजच्या आयुष्यात रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेला हा सोपा संकल्प आजपासूनच सुरू करा. 1. सकाळी उठल्यावर मनाला सांगा, आज संपूर्ण दिवसात मी कोणावरही उगाच रागवणार नाही. जरी राग आला तरी मी शांत राहील. 2. रागाच्या क्षणी नामाचा आश्रय घ्या. राग येताच मनात 5 वेळा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. 3. सहनशीलता वाढवा. दुसऱ्याच्या चुका पोटात घालायला शिका. जसे रामराया आपल्या हजारो चुका माफ करतो तसे आपणही इतरांना माफ करायला शिकले पाहिजे. तर भक्तांनो, रागावर विजय कसा मिळवायचा या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि मन शांत करणारे महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून रागाला दूर सारून मुखात नामाची शांती धारण करण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मायबापांनो, जर आजच्या या उपदेशाने तुमच्या मनातील अस्वस्थता दूर केली असेल आणि मन शांत केले असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रागावर विजय मिळवण्याच्या या संकल्पासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच सखोल जीवन बदलणारे आणि मन शांत करणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.